नमस्कार. बडे बडे लोग बडी बडी बातें. राजकारणामध्ये असंच असतं. आजकाल फिक्सिंगच्या विषयावर खूप मोठी चर्चा व्हायला लागली आहे आणि या फिक्सिंगच्या विषयाला लातूरचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तोंड फोडलं. बातमी मागची बातमीच्या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये संभाजी पाटलांनी लातूरची जागा म्हणजे लातूर ग्रामीणची जागा फिक्सिंगनं दिलेली होती आणि ती शिवसेनेची फिक्सिंग होती असं स्पष्टपणे सांगून टाकलं. अर्थात अनेकांनी त्यांच्यावर वेगवेगळे तीर असल्याचं सांगितलं. त्यांचा रोख कुणाकडे असेल ते असो, पण बडे बडे लोग बडी बडी बातें हे मात्र नक्की आहे. जितकी माणसं मोठी तितकी सेटिंग मोठी हेही सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणजे अगदी कोथरूडच्या जागेच्या फिक्सिंगपासून ही फिक्सिंग सुरू होते. चंद्रकांत पाटलांचा विजय सोपा व्हावा यासाठी पाटील कर्जत जामखेडच्या जागेची फिक्सिंग करू शकतात, यावरही जोरदार चर्चा सुरू आहे. तशा अनेक जागांच्या बाबतीतल्या फिक्सिंगच्या चर्चा आहेत. बरं, आता योगायोगाचा विषय असा आहे की काही मी ज्या तुम्हाला जागा सांगणार आहे त्यातल्या विजय आणि पराभवाची गणितं घातली तर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील. खरं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अशी युती होणार होती की नव्हती यावर विधानसभेच्या निवडणुकीआधी चर्चा सुरू होती. भाजप शिवसेनेला आता मोठा भाऊ मानायला तयार नव्हता आणि त्यांना कमी जागा देण्यासाठी आग्रही होता. दिल्लीश्वरांची इच्छा फार फार तर 110 किंवा 113 अशी होती, तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना थोड्याशा जागा वाढवून देऊन शिवसेनेला सोबत घ्यावं अशी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची इच्छा होती. अर्थात अमित शहानी असं प्रपोजल दिलं होतं म्हणे की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल ती होऊ द्या, ती भाजप आणि शिवसेना या दोघांसाठी लाभदायक ठरेल. उदाहरणार्थ परळीची जागा. परळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना स्वतंत्रपणे लढली असती तर 10-1 हजारच्या वर शिवसेनेला मतं मिळाली नसती. आता शिवसेनेची जी मतं भाजपला मिळाली नसती ती सगळी धनंजय मुंडेंच्याकडे गेली असती आणि तसं न होता शिवसेनेचा उमेदवार राहिल्यावर राष्ट्रवादीची कडे जाणारी मतं ही शिवसेनेकडे डायव्हर्ट झाली असती आणि याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला असता. असं मतविभागणीचं सूत्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सुचवलेलं होतं, पण त्याकडं कानाडोळा करत काही जागा शिवसेनेने लढूच नयेत तर काही जागा मुद्दाम लढाव्यात यासाठी रणनीती आखल्या गेली. आता ह्या काही जागा कोणत्या आणि काही जागांवरती काय झालंय हे जरा स्पष्ट होणं आवश्यक आहे. एखाद दुसऱ्या जागेचा अपवाद वगळता शिवसेनेला फारसं यश मिळालेलं दिसत नाही आणि जिथे यश मिळालंय तिथे काय झालंय जरा नीट तपासलं पाहिजे. पहिले चलते हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. औरंगाबाद जिल्ह्यामधली भाजपनं आपल्या हातातली म्हणजे आपल्या वाटणीची जागा शिवसेनेला दिली आणि ती जागा आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची. खरं तर अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून ही जागा लढवू इच्छित होते. त्यांचं देवेंद्र फडणवीसांशी संपर्क झालेला होता. इनफॅक्ट जनादेश यात्रेमध्ये ते फडणवीसांच्या जनादेश यात्रेमध्ये सहभागी देखील झालेले होते. ते जाऊन त्यांनी स्वागत देखील केलेलं होतं आणि ते भाजपात जाणार अशी चर्चा देखील होती. ऐन वेळेला चक्र फिरले आणि रावसाहेब दानवेंच्या विरोधामुळे सत्तारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता भाजपनं ही जागा शिवसेनेला बहाल करून टाकली आणि सत्तारांनी तिथून निवडणूक लढवली. सत्तार हे एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी भाजपकडून भाजपचा प्रवेश नाकारून तो शिवसेनेत केला आणि त्यांना तिथून विजय मिळाला. चला, औरंगाबादवरून आपण जरा पुढे जाऊया. इथे म्हणजे औरंगाबादच्या जागेत सेटिंग झाली तेही आपल्याला कळलं की भाजपनं ती जागा सोडली. त्याच्या बदल्यात गंगापूरची जागा घेतली आणि गंगापूरच्या जागेवरती भाजपनं विजय मिळवला. आता पुढे जाऊया बीड विधानसभा मतदारसंघामध्ये, जिथे जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये यायला इच्छुक होते. याआधी क्षीरसागर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची क्षीरसागरांच्या बंगल्यावरती एक भेट झालेली होती. बीड जिल्ह्यामध्ये एकाच मॅनात 2 तलवारी राहतील का हा प्रश्न होता. पंकजा मुंडेंनी चाणाक्ष पद्धतीनं क्षीरसागरांना शिवसेनेकडे ढकललं आणि बीडची जागा पूर्वीपासून शिवसेनेच्या वाट्याला होती. त्यानंतर मधल्या काळात युती झाली नाही, तिथून मेटेने ती निवडणूक लढवली.
शिवसेनेने याआधी सुरेश नवले आणि सुनील धांडे यांच्या रूपानं बीडमध्ये विजय मिळवलेला होता. शिवसेना तिथे दुसऱ्या क्रमांकावर राहायची, पण मधल्या काळात 14 साली युती नसल्यामुळे तिथे भाजपनं विनायक मेटेंना उमेदवारी दिली होती आणि विनायक मेटेंना या मतदारसंघात क्षीरसागरांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीकडून असताना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. अर्थात शिवसेनेचा उमेदवार त्या खालच्या क्रमांकावर फेकला गेला होता आणि लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झाली होती. यावेळेला भाजपनं शिवसेनेची जागा शिवसेनेला दिली आणि जयंत क्षीरसागरांना शिवसेनेने उमेदवारी दिली. पण यावेळी क्षीरसागरांचं नशीब वाईट होतं, कारण तिथे मतविभागणी करू शकणारा एकही उमेदवार नव्हता आणि तिथे शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला. जयंत क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे परळीची जागा तिथे शिवसेनेचा उमेदवार असता तर कदाचित निकालात चित्र मतविभागणीमुळे काही वेगळं दिसू शकलं असतं, पण हा जर-तरचा विषय आहे. बीडकडून आपण जाऊया लातूर जिल्ह्यामध्ये. खरी जिथे फिक्सिंगचा विषय गाजला वाजला ज्याची चर्चा झाली ती जागा आपण बघूया. लातूर ग्रामीणचा मतदारसंघ हा परंपरागतरित्या भाजपकडे होता. खरं तर लातूर ग्रामीणचं मूळ पहिलं नाव हे रेणापूर विधानसभा मतदारसंघ असं होतं, जिथे गोपीनाथ मुंडे वारंवार निवडून आलेले आहेत. त्यानंतर ही जागा 14 आणि 19 साली लढली. 9, 14 आणि 19 साली लढली ती भाजपच्या रमेश कराड यांनी. रमेश कराड यांना या निवडणुकांच्यामध्ये अपयश आलं. तिथे काँग्रेसनं आपलं यश संपादन केलं. 2009 साली वेगळा उमेदवार, 14 साली वेगळा उमेदवार आणि 19 साली वेगळा उमेदवार दिला गेला. 9 आणि 14चे उमेदवार सहजपणे बदलत काँग्रेसनं तिथे धीरज देशमुखांना उमेदवारी दिली. आता धीरज देशमुखांना उमेदवारी मिळणार होती हे वास्तव या निवडणुकीतल्या फिक्सिंगकडं बोट दाखवतं. धीरज देशमुखांच्या पत्नी या भगनानी परिवाराच्या कन्या आहेत. भगनानी परिवार हा चित्रपट क्षेत्रामधला मोठा परिवार आहे. या परिवाराचं ठाकरे परिवाराशी स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळं रेणापूरची म्हणजे लातूर ग्रामीणची जागा भगनानींनी आपल्या जावयासाठी ठाकरेंच्याकडं मागून घेतली. ठाकरेंनी ती भाजपकडून मागून घेतली आणि तिथे अगदीच अप्रभावी असा उमेदवार दिला गेला. त्याचा परिणाम झाला की शिवसेनेचा उमेदवार तिथे 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला आणि ही एकमेव निवडणूक देशातली अशी आहे जिथे काँग्रेसचा उमेदवार नोटाला पराभूत करून निवडून आला आहे, कोणत्याही उमेदवाराला नाही. याच्या बदल्यात भाजपला औसा विधानसभा मतदारसंघाची जागा मिळाली. या औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. अभिमन्यू पवार यांना औशाची जागा मिळाली नसती तर त्यांना लातूर शहरमधून निवडणूक लढवावी लागली असती. मराठा विरुद्ध मराठा असा लातूर शहरला ज्यावेळी संघर्ष होईल त्यावेळी देशमुखांना पराभव पत्करावा लागलेला आहे. 1995च्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी प्रचंड मोठं आव्हान उभं केलं आणि विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता. 2019च्या निवडणुकीत अभिमन्यू पवार हे मराठा उमेदवार लातूर शहरमध्ये उभे असते तर देशमुखांना पराभव पत्करावा लागला असता. याआधी तिथे ती जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेकडे असलेल्या जागेवरती अगदी नरसिंग पवारसारखे जिल्हा प्रमुख, पप्पू कुलकर्णी यांच्यासारखे जे श्रीपाद कुलकर्णी यांचं नाव आहे, यांच्यासारखे शिवसेनेची तगडी माणसं उभी करूनही अगदी नामुष्कीचा पराभव शिवसेनेला पत्करावा लागलेला होता. तुलनेत भाजपच्या लाहोटी यांनी बऱ्यापैकी फाईट दिली. आता लाहोटीच्या जागी अभिमन्यू पवार असते तर चित्र वेगळं दिसलं असतं, कारण याआधी प्रदीप राठींच्या माध्यमातून मारवाडी विरुद्ध देशमुख असा संघर्ष झाला होता. मतं बऱ्यापैकी मिळाली होती, पण पराभूत करण्याचं कौशल्य ना राठींच्यामध्ये होतं ना लाहोटींच्यामध्ये होतं. आता ही जागा अभिमन्यू पवारांच्याकडे उमेदवारी म्हणून जाऊ नये यासाठी देशमुखांनी प्रयत्न केले. देशमुखांचे या 2 स्वार्थ होते. औसा या विधानसभा मतदारसंघात त्यांच्याच पक्षाचे बसवराज पाटील निवडणूक लढवत होते आणि बसवराज पाटलांना पराभूत करणं देशमुखांसाठी आवश्यक होतं, कारण बसवराज पाटीलही उमरगा औसा या विधानसभा मतदारसंघातून सातत्यानं विजयी होणारे ज्येष्ठ आमदार होते. उद्या सत्ता आली असती तर बसवराज पाटीलच
मंत्रिपदाचे खरे दावेदार राहिले असते. त्यांची ज्येष्ठता डावलून अमित देशमुखांना मंत्रिपद देणं कठीण होतं. त्यामुळे बसवराज पाटलांचा पत्ता कट करणं आवश्यक होतं. म्हणून बसवराज पाटलांच्या सोबत पराभवासाठी अभिमन्यूंसोबत सेटिंग करून त्यांना औशातून विजयासाठी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी मदत केली. बसवराज पाटलांचा पराभव घडवून आणला. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे मतदारसंघ अगदीच सेफ करून घेतले गेले. चला पुढच्या मतदारसंघाकडे आपण जाऊया. फिक्सिंग काय असते हे लक्षात येईल. आपण एक जाणीवपूर्वक बघा. विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुख लातूरमध्ये आणि सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती शिंदे यांचा विजय महत्त्वाचा होता. सुशीलकुमार शिंदेंना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेला होता. अशा स्थितीत प्रणितींचा विधानसभेत जर पराभव झाला असता तर शिंदे घराण्याचं राजकारण संपलं असतं. तिथे भाजपचा मतदारसंघ हा शिवसेनेनं आपल्याकडं सोडवून घेतला. दिलीप माने यांना उमेदवारी दिली. तिथे विजयाची खात्री शिवसेनेनं दाखवली आणि तिथे सरळ सरळ प्रणिती शिंदे यांना बाय दिला गेला. कारण तिथून दिलीप माने हे 4थ्या क्रमांकावर फेकल्या गेलेले शिवसेनेचे उमेदवार होते. प्रणिती शिंदे विजयी व्हाव्या यासाठी शिवसेनेची फिक्सिंग तर नव्हती ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. केवळ लातूर किंवा बीड किंवा सोलापूर एवढ्यावरच भागत नाही तर पलूस कडेगाव हा आणखी एक विधानसभा मतदारसंघ जो अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे पतंगराव कदमांचे चिरंजीव विश्वजित कदम निवडणूक लढवत होते. विश्वजित कदमांचा विजय व्हावा यासाठी तिथे भाजपनं आपला बलाढ्य उमेदवार देशमुख, जे पुढे विधान परिषदेमध्येही पराभूत झाले, त्यांना उमेदवारी द्यायचं चर्चा चालू होती. पण त्यांची डावलून ती जागा शिवसेनेकडे देण्यात आली. शिवसेनेनं ती जागा घेतली आणि तिथे सहजपणे विश्वजित कदम विजयी झाले. स्वर्गीय पतंगराव कदमांचे चिरंजीव विश्वजित कदम, स्वर्गीय विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख म्हणजे 2, आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या विजयाची गणितं अशा स्वरूपामध्ये घालण्यात आली. आणि त्यासाठीची फिक्सिंग ही झाली ती फक्त आणि फक्त शिवसेनेसोबत झाली. शिवसेनेने आपल्या जागा भाजपकडून वाढवून घेतल्या. ज्या काही 8-10 जागा वाढवून मिळाल्या तिथे काँग्रेसचा, स्पेशली काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा मुलगा विजयी होईल यासाठीची व्यवस्था बघितली आणि त्यातूनच भाजपचं संख्याबळ कमी झालं. काँग्रेसचं अपेक्षेपेक्षा संख्याबळ अधिकचं वाढलं आणि शिवसेनेला सत्तारूढ होऊन उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची बीजं तिथेच रोवल्या गेली होती. काही जागा राष्ट्रवादीला तर काही जागा काँग्रेसला शिवसेनेनं भाजपकडून काढून घेऊन बहाल केल्या. हीच होती का खरी फिक्सिंग? कदाचित संभाजी पाटील निलंगेकरांना याच फिक्सिंगला अधोरेखित करायचं होतं का? या फिक्सिंग या विषयावर आणखीही बरेच जण बोलणार आहेत. बऱ्याच जणांचं मत आपण ऐकणार आहोत. मनातले जे विषय होते, जे विषय जाणवले ते आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे. अर्थात यावरही टीका होईल याची पूर्ण कल्पना आहे, पण ही वास्तविकता समजून घ्यायला हवी. सत्तांतराची बीजं, शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेची बीजं, निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फिक्सिंगची बीजं रोवल्या गेली होती का? त्या 36 दिवसांपेक्षा निवडणुकांच्या दिवसामध्ये काही वेगळं ठरलं होतं का? यावर देखील चर्चा झालीच पाहिजे.